नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे। मित्रांनो, या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांना उत्कंठा लागलेली आहे की पेसा भरतीची जी आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, अंगणवाडी सुपरवायझर तसंच ग्रामसेवक यांची परीक्षा या ठिकाणी कधी होणार आहे। तर मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पेसा भरतीची केस कोर्टामध्ये पेंडिंग आहे। तर मित्रांनो, तुर्तास ही जी परीक्षा आहे 15 एप्रिलच्या नंतर या ठिकाणी होण्याचे चान्सेस आहेत। किती? 15 एप्रिलच्या नंतर। त्याचं कारण असं आहे की मित्रांनो, आपली जी पेसाची केस होती सामाजिक विकास प्रबोधिनी वर्सेस द स्टेट ऑफ महाराष्ट्र, या ठिकाणी ही केस कशी दाखवलेली आहे? पेंडिंग दाखवलेली आहे। या ठिकाणी 10/4/10 ला या ठिकाणी ही केस सुरू झाली होती। तर मित्रांनो, या केसचं जर आजचं स्टेटस जर या ठिकाणी बघितलं तर 10/11/23 नंतर स्टेटस आजचं आहे। या ठिकाणी ही जी आहे कोणत्या लेवलला आहे? डिस्पोजल ॲट ॲडमिशन टेस्टला आहे। ही सिव्हिल केस आहे आणि या ठिकाणी मित्रांनो 5/12 तसंच हिचं जे ओल्ड डेटेज आहे 10/11/2023 या ठिकाणी असून हिची जी आहे टेंटेटिव्ह केस डेट या ठिकाणी 9 एप्रिल किती आहे? 9 एप्रिल 2024 असल्यामुळे मित्रांनो, ही जी परीक्षा आहे केसचा जोपर्यंत निकाल लागत नाही, सॉरी, केसचा जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत मित्रांनो या ठिकाणी आपली परीक्षा होणार नाही। त्यामुळे 9 एप्रिलच्या नंतरच जे काय ते सुनावणी जर झाली तर पुढे आपली परीक्षा होणार, म्हणजे 15 एप्रिल पर्यंत, म्हणजे अजूनही महिना दीड महिना आपल्या या ठिकाणी हे परीक्षा होणार नाही। त्यामुळे तुमच्यापैकी बरेच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी डिसमूड झाले असतील, बऱ्याच विद्यार्थ्यांनी अभ्यास थांबवला असेल, तर कृपा करून तुम्ही अभ्यास थांबवायचा नाही। तुमच्यासाठी जीएनएमच्या जागा निघलेल्या आहेत। तसंच मित्रांनो, तुमच्यानं 10 तास नसेल तरी 4 तास 6 तास तुम्ही अभ्यास या ठिकाणी चालू ठेवायचा आहे, जेणेकरून तुम्ही या स्पर्धा परीक्षेमध्ये असू शकाल। तसंच मित्रांनो, आपण इतर स्पर्धा परीक्षेसाठी आपल्या बॅचेस सुरू आहेत। पोलीस भरती असेल, अंगणवाडी सुपरवायझर, तुमच्यापैकीच्या महिला BA झाल्या असतील त्या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझरची भरती येऊ शकते, त्याच्या परीक्षा देऊ शकता। आपली ग्रामसेवक सेट एक्झाम, आरोग्य सेवक सेविका, DMER नागपूर, शिक्षक पात्रता आणि फॉरेन्सिक यांच्या बॅचेस सुद्धा सुरू आहे। बॅचेसमध्ये लाईव्ह क्लास, रेकॉर्डेड लेक्चर, टेस्ट सिरीज, नोट्स, ई-बुक ह्या सगळ्या गोष्टी आपण काय केलेल्या आहेत? अवेलेबल करून दिलेल्या आहेत। तर या बेसिसवर तुम्ही मित्रांनो तुमचा इतर परीक्षेचा अभ्यास सुद्धा चालू ठेवायचा आहे आणि कुठलेही टेन्शन न घेता जेव्हा होईल तेव्हा होईल, परीक्षा या ठिकाणी रद्द होणार नाही, ही परीक्षा नक्की होणार आहे। फक्त तुमचं सब्र या ठिकाणी पाहणं चालू आहे। आशा करतो ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल। तुमच्या मित्रांना सुद्धा व्हिडिओ शेअर करा। अशाच वेळोवेळी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला या अपडेट्स मिळत राहतील। हा व्हिडिओ तुम्ही पाहिला त्याबद्दल धन्यवाद। बॅचबद्दल सांगायचं तर सर्व लेक्चर लाईव्ह असणार आहेत, रेकॉर्डेड सुद्धा असतील। बॅचमध्ये ई-बुक, नोट्स या ठिकाणी तयार आहेत, टेस्ट सिरीज सुद्धा बॅचमध्ये तयार आहेत। तर या ठिकाणी ह्या संपूर्ण गोष्टी तुम्हाला काय अवेलेबल आपण केलेल्या आहेत। तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओला लाईक करा। काही प्रश्न असतील तर माझा जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवर डायरेक्ट मेसेज करा। थँक्यू।